नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सलाम नमस्ते या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12वा सलाम नमस्ते शिकणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठाच्या यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिलं की लेखिका सुधा मूर्ती यांनी शेख मोहम्मद या व्यक्तिरेखेचं वर्णन केलेलं आहे आणि ते व्यक्तिरेखा म्हणजे शेख मोहम्मद हे अत्यंत लाजाळू संकोची वृत्तीचे आहेत। वह्या विकण्याचं किरकोळ त्यांचं दुकान आहे आणि लेखिका दरवर्षी जून महिन्यात त्यांच्याकडनं वह्या विकत घेत असत आणि त्यांचं जे काही इतर साहित्य असायचं ते सुद्धा विकत मागवायचे, पण त्याआधी वस्तू येण्यानंतर ते चेक द्यायचे आणि शेख मोहम्मद पण कधी त्यांच्याकडे संकोच वृत्ती असल्या कारणाने ते कधी मागायचे नाहीत। पण अचानक एक दिवस लेखिकेला त्यांनी ॲडव्हान्स चेक मागितला। तो ॲडव्हान्स चेक कशासाठी मागितला आणि लेखिकाने त्यांना दिला का नाही हे आपण आता पाठाच्या पुढील परिच्छेदांमध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण पाठाकडे वळूया। लेखिका म्हणतात की असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला, मॅडम या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? का बरं शेख, काही खास कारण? होय मॅडम, झुबेदाला कॅन्सर झालाय, उद्या तिचं ऑपरेशन आहे। बघा आता इथे लेखिकेकडे कधीही शेखने आतापर्यंत पैशांबद्दल तगादा लावला नाही किंवा मागणी केलेली नव्हती। त्याची संकोच वृत्ती होती आणि त्याला माहिती होतं की लेखिकेचा जो काही चेक किंवा येणारे पैसे असतील ते वेळेवरती येतील। हे असतं की नेहमीचे कस्टमर वगैरे असतात ना, त्यांच्यामध्ये व्यवहार होत असतात। मग एकदा जर व्यवहार त्यांचे चांगले होत गेले तर विक्रेता आणि ग्राहक निश्चिंत असतात। ग्राहक सुद्धा वस्तूच्या बाबतीत जास्त चिंतित नसतो आणि विक्रेता सुद्धा पैशाच्या बाबतीत जास्त चिंतित नसतो। तसंच काहीसं शेख आणि लेखिका यांच्यामध्ये व्यवहार चालायचा। पण कधीही आतापर्यंत पैसे न मागणारा शेखने अचानक लेखिकेला फोन केला आणि ॲडव्हान्स पैसे मागितले। तेव्हा लेखिकेला त्याबद्दल कारण जाणून घ्यायचं होतं आणि जेव्हा लेखिका विचारतात तर शेख सांगतो की त्यांची बहीण जी होती झुबेदा, तिला कॅन्सर झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी तिचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्यामुळे शेखने लेखिकेकडे चेक ॲडव्हान्समध्ये मागितला होता। मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला, पण त्याच्याबद्दल मनात आता लेखिका इथे सांगतात की जसं शेखने सांगितलं तर लेखिकेने पण कोणतीच दिरंगाई न करता ऑफिसमध्ये निरोप पाठवला आणि त्या शेखच्या घरी चेक पाठवून दिला। लेखिका पुढे सांगत आहेत की पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं। त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता, ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते। आता बघा इथे लेखिका सांगतायत की शेखने सांगितलं होतं की त्यांच्या बहिणीला कॅन्सर झालेला आहे आणि कॅन्सरचं ऑपरेशन करायचं म्हटलं तर त्याला भरपूर खर्च येतो आणि आता शेखची आर्थिक परिस्थिती लेखिकेपासून लपलेली नव्हती आणि म्हणून लेखिकेचं मन थोडं उदास झालं की ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता आणि ती रक्कम जमा करण्यासाठी शेखला नक्कीच खूप तडजोड करावी लागणार असणार किंवा धावपळ करावी लागली असणार, पण त्याने लेखिकेकडे पैशांची मागणी केलेली नव्हती। त्याने कसली मागणी केलेली होती की जे काही व्यवहार त्यांच्यामध्ये होत होते म्हणजे तो वह्या देत होता आणि वह्यांच्या बदल्यामध्ये लेखिका त्याला पैसे देत होती। मग त्याने ह्यावेळेस फक्त काय केलं होतं की जे पैसे लेखिका वह्या दिल्यानंतर देत होते ते फक्त त्यांनी ॲडव्हान्स म्हणून मागितले, म्हणजे त्यांचा मधला जो काही वह्यांचे पैसे होते तेवढेच त्याने मागितले होते। त्याच्या व्यतिरिक्त शेखने लेखिकेकडे कोणतेच पैसे मागितले नाही आणि त्यामुळे लेखिकेला थोडं प्रश्न पडला की असं का केलं, की जर शेखने मागितले असते तर लेखिका नक्कीच पैसे देऊ शकले असते, कारण की लेखिका ज्या संस्थेसाठी कार्यरत
करत होत्या त्या एक फाउंडेशनसाठी कार्य करत होत्या आणि जे गोरगरीब असतात, जे गरजवंत लोक असतात त्यांची संस्था, लेखिका ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत होते त्या संस्थेकडून किंवा त्या फाउंडेशनकडून मदत नक्कीच मिळाली असते शेखला. आणि शेखला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना होती, तरीही शेखने लेखिकेकडे पैसे मागितले नाही. त्यामुळे लेखिका थोडी अजून चिंतित झाली की शेखने पैसे मागायला हवे होते. आता लेखिका पुढे सांगत आहेत की अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आता बघा, लेखिका सांगत आहेत की ज्या क्षेत्रामध्ये त्या कार्य करत होत्या त्या क्षेत्रामध्ये ते बऱ्याच वर्षांपासून कार्य करत होत्या आणि त्यामुळे त्यांना बरेच अनुभव आलेले होते की लोक कसे वागतात. जेव्हा त्यांना गरज नसताना सुद्धा ते जेव्हा पैसे पाहिजे असतात तर ते कशा रीतीने कारण दाखवतात किंवा खरं नसताना सुद्धा ते काहीतरी खोटा देखावा करून अशा संस्थेकडून किंवा फाउंडेशनकडून मदत मागत असतात. तर तिथे लेखिका आता आपल्याला त्यांच्या अनुभवातील काही गोष्टी सांगत आहेत. त्यापैकी एक आहे की काही स्त्रिया ज्या असायच्या त्यांना ह्या फाउंडेशनकडून गरिबांसाठी जेव्हा ते निधी गोळा करायला जायचे तर त्यांची आता बघा, जेव्हा अशा फाउंडेशनसाठी किंवा याच्यासाठी कार्यरत करणारे लोक पहिला बघतात की ते जे का मदत घ्यायला आलेले आहेत त्यांची खरंच त्यांना गरज आहे की नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती खरोखर कशी आहे हे सगळं ते पाहत असतात. मग त्यावेळेस अशा जेव्हा निधी मागायला स्त्रिया यायच्या ते काय करायचे, त्यांच्या कानामध्ये ज्या काही कुड्या म्हणजे कानामध्ये घालायचा एक दागिना असतो आणि तो सोन्याचा वगैरे असतो अधिकतर की नाही, तो इथे हिऱ्याच्या सांगितलेला आहे. तर हिऱ्याच्या कुड्या, हिरे हे खूप मौल्यवान असं रत्न आहे. तर अशा मौल्यवान रत्न अंगावरती घालून यायच्या त्या स्त्रिया, पण जेव्हा निधी मागायला जायच्या गोरगरिबांसाठी तर त्या काढून ठेवायच्या पर्समध्ये की खरंच त्यांना गरज आहे असा ते देखावा निर्माण करायच्या. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आई वडिलांना मी पाहिले. आता लेखिका त्यांचा अनुभव सांगताना सांगतायत की असे अनेक कुटुंब होते की सधन म्हणजे ज्यांच्याकडे धन किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली असताना सुद्धा की त्यांची मुलांना संस्थेमार्फत किंवा फाउंडेशनकडून मदत मिळावी म्हणून त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ते मुलं कशी अनाथ आहेत हे आई वडील येऊन खोटंच सांगायची. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आई निराधार ठरवून मोकळी होतात. म्हणजे अशी मोठी जी माणसं असतात की ते आई वडिलांना ते कोणताच आधार नसल्याचं की जेणेकरून मग असं दाखवलं तर फाउंडेशन त्यांना मदत करेल आणि मग ते पैसे त्यांना सहज मिळतील. तर असं काहीतरी खोटं नाटक वगैरे सांगून लोक लेखिकेकडून किंवा फाउंडेशनकडून संस्थेकडून येऊन मदत मागायची. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा आमचा नेहमी आग्रह असतो. आता बघा, लेखिका ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत होत्या, ज्या संस्थेतर्फे त्या कार्य करत होत्या तर ते संस्थेमध्ये अशा व्यक्तींनाच ते आर्थिक मदत करायची की ज्यांना खरंच त्या आर्थिक मदतीची गरज आहे किंवा त्या आर्थिक मदत न मिळाल्यामुळे त्या लोकांचे आयुष्य कसं खराब होऊ शकेल अशा कोणाबद्दल जेव्हा लेखिकांना खरोखर वाटायचे की त्यांना खरोखर आता आर्थिक मदतीची गरज आहे त्या व्यक्तींनाच किंवा त्या लोकांनाच लेखिका आणि लेखिकेची जी संस्था होती फाउंडेशनकडून मदत दिला जायचा. आणि त्या संस्थेचे जे काही आग्रही असणे म्हणजेच पुढाकार घेणे. मी शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू? आता लेखिकेला बघा नेहमी शेखबद्दल आत्मीयता दिसून येते कारण की वरचेवर त्यांचं येणं जाणं होतं आणि त्यामुळे लेखिकाने पुन्हा त्याला स्वतःहून फोन केला आणि विचारलं की खरं सांग शेख की बहिणीच्या ऑपरेशनसाठी म्हणजे झुबेदाच्या ऑपरेशनसाठी तू पैशांची काय व्यवस्था केली आहे? तेव्हा शेख सांगतो की मॅडम, मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडून थोडं कर्ज घेतलं आहे. तर बघा इथे झुबेदाच्या ऑपरेशनसाठी, कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी शेखने कसे पैसे जमवले होते त्याचं वर्णन केलेलं आहे की त्याने त्याच्या बहिणीचे आणि त्याच्या पत्नीचे
सगळे जेवढे दागिने होते ते विकले होते आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पैशांची गरज होती, म्हणून त्याने बँकेकडून थोडं कर्ज घेतलेलं होतं. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? आता लेखिकेने त्याला जाणून बुजून हा प्रश्न विचारला, कारण की लेखिकेला माहिती होतं की जर शेखला आर्थिक मदतीची आवश्यकता होती तर शेखला कल्पना होती की लेखिकेची जी संस्था होती ती अशा लोकांसाठी नक्कीच मदत करते, आणि शेख तर खरोखर तो ओळखीचा होता आणि त्याला खरोखर इथे पैशांची नितांत गरज होती, आणि त्याची जी गरज होती ती खरंच ग्राह्य धरणारी होती. म्हणून लेखिका त्याला विचारतात की तू मदतीसाठी आम्हाला का नाही विचारलंस? तेव्हा शेख म्हणतो की मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. आमच्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. बघा, आता ह्या संवादातून आपल्याला शेखचा माणुसकी हा गुण पाहायला मिळत आहे, किंवा इतरांबद्दल विचार करणे, की आपल्याला जी गरज आहे ती आपण प्रयत्न केल्यावरती आपण भागवू शकतो. पण असे कितीतरी लोक असतात की ते आपल्यापेक्षा गरीब असतात आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे आर्थिक स्रोत नसतो. मग त्यावेळेस खरंच ज्या व्यक्तींना गरज आहेत, मग शेख सुद्धा असा विचार करतो की माझ्यापेक्षा सुद्धा अशा गरीब लोकांना जर मदतीची जास्त गरज असेल तर त्यावेळेस लेखिकेच्या संस्थेमार्फत त्यांना मदत होऊ शकतं. त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं. कारण की बघा, याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की लेखिकेला असे कितीतरी अनुभव आले होते की लोक खोटं काहीतरी कारण सांगून संस्थेकडून किंवा फाउंडेशन मार्फत मदत घ्यायची. पण जेव्हा लेखिकेने स्वतःहून शेखला मदतीसाठी विचारलं, तेव्हा त्याने जे कारण दिलं की मी माझ्या कसं तरी पैशांचं मी सोय करू शकतो, पण असे माझ्यापेक्षा कितीतरी गरजवंत लोक असतील की त्यांना तुमच्या मदतीची गरज पडेल. आणि त्यावेळेस हे उत्तर लेखिकेला अपेक्षित नसल्या कारणाने त्यांचं मन थोडं द्रवित झालं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. मग लेखिकेने पण त्याला दुसरं काही विचारलं नाही किंवा बोलू दिलं नाही. त्याला डायरेक्ट सांगितलं की हॉस्पिटलला जे काही कागदपत्र वगैरे तुम्ही भरलेले आहेत, की बिल वगैरे असतात की नाही, दवाखान्याची बिल्स असतात किंवा काही फॉर्मॅलिटीज असतात ॲडमिट वगैरे करताना, तर ते सगळे कागदपत्रे घेऊन लेखिकेने दुसऱ्या दिवशी शेखला त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्रे घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्रे नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. आता दुसऱ्या दिवशी तो सकाळी लेखिकेला भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये आला. थोडा वेळ थांबायला सांगून लेखिकेने सगळे जे काही कागदपत्र आणले होते ते नीट तपासून पाहिले आणि लेखिकेने त्याला 50,000चा चेक लिहून दिला. लेखिका पुढे सांगते की त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. मग बघा, इथे लेखिकेने का बरं शेखला मदत केली होती? 50,000चा चेक त्याने दिला होता आणि याची अपेक्षा शेखला नव्हती किंवा शेखने सुद्धा स्वतःहून पैशांची मागणी केलेली नव्हती. पण लेखिका ज्या संस्थेमध्ये कार्य करत होते त्या संस्थेमध्ये कार्यरत असल्या कारणानेच नव्हे, तर लेखिकेच्या मनामध्ये की गरजवंतांना मदत करणे, सहानुभूती, माणुसकी, हे जे काही गुण लेखिकेमध्ये आपल्याला सुद्धा इथे पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच लेखिकेने शेखला आर्थिक मदत केली होती. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. आता इथे बघा, शेखने सुद्धा लेखिकेला जी मदत केली होती त्याबद्दल काय म्हटलेले की लेखिकेने त्यांना आपलं माणूस समजून ही मदत केली होती. आणि त्या पाठीमागचं कारण म्हणजे लेखिकेने शेखला ह्या आधीपासून त्या ओळखत होते, त्याचा स्वभाव पण ओळखत होते आणि लेखिकेला माहीत होतं की जे काही संकट त्याच्यावरती आलं होतं त्या आर्थिक परिस्थितीमध्ये तो आणि त्याच्या बहिणीला खरोखर मदतीची गरज असल्याकारणाने लेखिकेने त्यांना केवळ दया म्हणून नाही किंवा सहानुभूती नाही, तर एक माणुसकी म्हणून त्यांना मदत केलेली होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाच्या भागात काय शिकलो? तर शेखचे संकोची वृत्ती आणि प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळाला, पण त्याबरोबर लेखिका
ज्या सेवाभावी संस्थेमध्ये कार्यरत करत होत्या त्या संस्थेमार्फत त्यांनी जी आर्थिक मदत केली होती त्याबद्दल आपण जाणून घेतलं. पण लेखिकेच्या मनात जी सहृदयता होती, दुसऱ्यांना मदत करण्याची जी भावना होती ती सुद्धा आपण पाहिली. आणि लेखिकेने त्यांना मदत केल्यानंतर, शेखला मदत केल्यानंतर शेखच्या बहिणीचे म्हणजे जुबेदेचं ऑपरेशन झालं की नाही, पुढे काय झालं याबद्दल आपल्याला नक्कीच जाणून घ्यायचं आहे. पण या सर्वांची माहिती आपण पाठाच्या पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.